महिन्याची 1 तारीख येते. तुमच्या अकाउंटमध्ये पगार जमा होतो आणि तुम्हाला खूप श्रीमंत झाल्यासारखे वाटते. पण 10 तारीख येईपर्यंत तो पगार कुठे गायब होतो हे तुम्हाला समजत नाही. EMI, घर खर्च, मुलांची फी आणि लाईट बिल भरून झाले की तुमच्या हातात काहीच उरत नाही. तुम्ही रात्रंदिवस काम करता, पण तरीही तुम्ही आर्थिकदृष्ट्या तिथेच आहात जिथे तुम्ही 5 वर्षापूर्वी होतात. असे का होते? आपण सर्वजण पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत घेतो, पण तो कमवलेला पैसा स्वतःकडे कसा टिकवून ठेवायचा हे आपल्याला कोणीच शिकवत नाही. आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, जे पैशांचे नियम शिकवणारे जगातले सर्वात जुने आणि सर्वात यशस्वी पुस्तक मानले जाते. या पुस्तकाने गेल्या 100 वर्षात लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढून करोडपती बनवले आहे. या महान पुस्तकाचे नाव आहे द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन आणि याचे लेखक आहेत जॉर्ज एस क्लासन. हे पुस्तक आपल्याला आजपासून 8000 वर्षापूर्वीच्या प्राचीन बॅबिलोन शहरात घेऊन जाते. बॅबिलोन हे त्या काळातील जगातले सर्वात श्रीमंत शहर होते. पण तिथले लोक जन्मापासून श्रीमंत नव्हते, तर त्यांनी पैशांचे काही अत्यंत सोपे पण जादुई नियम पाळले होते. हा व्हिडिओ फक्त एक साधी बुक समरी नाहीये. हा तुम्हाला गरिबीच्या चक्रातून कायमचे बाहेर काढणारा आणि तुम्हाला पैशांचा खरा मालक बनवणारा एक सविस्तर मास्टर क्लास आहे. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. जर तुम्हाला पैशांची चिंता कायमची मिटवायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका. चला तर मग बॅबिलोनच्या या प्राचीन आणि गुप्त खजिन्याकडे आपला प्रवास सुरू करूया. पुस्तकाची सुरुवात बन्सीर नावाच्या एका रथ बनवणाऱ्या कामगारापासून होते. बन्सीर खूप हुशार आणि मेहनती असतो, पण तरीही तो खूप गरीब असतो. एक दिवस तो त्याचा मित्र कोबी याच्यासोबत बसून विचार करत असतो की आपण एवढी मेहनत करूनही गरीब का आहोत. तेव्हा त्यांना त्यांचा एक जुना मित्र आठवतो, ज्याचे नाव असते अर्कद. अर्कद हा त्या पूर्ण बॅबिलोन शहरातील सर्वात श्रीमंत माणूस असतो. बन्सीर आणि कोबी अर्कदकडे जातात आणि त्याला विचारतात की आपण सर्वांनी एकाच शाळेत शिक्षण घेतले, एकाच शिक्षकाकडून धडे घेतले. तू आमच्यापेक्षा जास्त हुशारही नव्हतास, मग आज तू इतका श्रीमंत कसा आणि आम्ही गरीब का? अर्कद हसतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही पैशांचे नियम एकतर शिकला नाही आहात किंवा तुम्ही ते पाळत नाही आहात. अर्कद त्यांना त्याच्या तरुणपणाची गोष्ट सांगतो, जेव्हा तो एका व्यापाऱ्याकडे साधे लिखाणाचे काम करत असे. तिथे त्याची भेट अल्गामिश नावाच्या एका अत्यंत श्रीमंत माणसाशी होते. अर्कद अल्गामिशला विनंती करतो की मला श्रीमंत होण्याचे रहस्य सांगा, आणि तिथे अल्गामिश अर्कदला जे नियम सांगतो तेच नियम अर्कद संपूर्ण बॅबिलोन शहराला शिकवतो. या नियमांना पैशांचे 7 सुवर्ण नियम म्हटले जाते. सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे स्वतःला सर्वात आधी पैसे द्या. इंग्रजीत याला पे युअरसेल्फ फर्स्ट असे म्हणतात. अर्कद विचारतो की तुम्ही जो पगार कमवता तो कोणाचा आहे? तुम्ही म्हणाल की तो पगार माझाच आहे. पण अर्कद सांगतो की नाही, तो पगार तुमचा नाहीये. तुम्ही जेव्हा कपडे घेता तेव्हा तुम्ही तो पगार कपडेवाल्याला देता. तुम्ही हॉटेलमध्ये जेवता तेव्हा तुम्ही हॉटेलवाल्याला पैसे देता. तुम्ही सर्वांना पैसे देता, पण तुम्ही स्वतःला काहीच देत नाही. अल्गामिशने अर्कदला सांगितले होते की तू जे काही कमवतोस त्यातला कमीत कमी 10% भाग हा फक्त आणि फक्त तुझा असला पाहिजे. जर तू 100 रुपये कमवत असशील तर त्यातले 10 रुपये तू बाजूला काढून ठेवले पाहिजेत. हे 10 रुपये तुला कोणत्याही परिस्थितीत खर्च करायचे नाहीयेत. जेव्हा तुम्ही हे 10% पैसे वाचवता तेव्हा तुम्ही एका पैशांच्या झाडाचे बीज रोवत असता. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की फक्त 10% वाचून मी कसा श्रीमंत होणार? पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही दर महिन्याला न चुकता हे पैसे बाजूला काढता तेव्हा तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. तुमचे बँक अकाउंट जेव्हा हळूहळू वाढू लागते तेव्हा तुम्हाला पैशांबद्दल सुरक्षित वाटू लागते. म्हणून आजपासून एक नियम बनवा. पगार हातात आल्यावर सर्वात आधी 10% रक्कम बाजूला काढा आणि मग उरलेल्या 90% आपला महिना चालवायला शिका. दुसरा सुवर्ण नियम आहे, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा.
कंट्रोल युअर एक्सपेंडिचर्स. जेव्हा अर्कद लोकांना 10% वाचवायला सांगतो तेव्हा काही लोक तक्रार करतात. ते म्हणतात की आमचा 100% पगारही आम्हाला पुरत नाही, तर आम्ही 10% कसे वाचवणार. यावर अर्कद एक अत्यंत डोळे उघडणारे सत्य सांगतो. तो म्हणतो की माणसाच्या गरजा आणि माणसाच्या इच्छा या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जगण्यासाठी जे अन्न, वस्त्र आणि निवारा लागतो त्या तुमच्या गरजा आहेत. पण तुम्हाला रोज हॉटेलचे जेवण हवे आहे, तुम्हाला सर्वात महागडा फोन हवा आहे, या तुमच्या इच्छा आहेत. माणसाचा स्वभाव असा आहे की जसा त्याचा पगार वाढतो तसे त्याचे खर्चही आपोआप वाढतात. जेव्हा तुमचा पगार 20,000 होता तेव्हाही तुमचे घर चालत होते. आज तुमचा पगार 50,000 आहे, तरीही तुम्हाला पैसे पुरत नाहीत, कारण तुम्ही तुमच्या इच्छा वाढवल्या आहेत. तुमच्या इच्छा या कधीच संपत नाहीत, त्या एका दलदलीसारख्या असतात. म्हणून एक बजेट बनवा. तुमच्या उरलेल्या 90% पैशांमध्येच तुम्हाला तुमच्या सर्व गरजा आणि काही महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. ज्या इच्छा तुम्हाला भविष्यात गरीब बनवतील त्या इच्छा आजच मारून टाका. दिखावा करण्यासाठी खर्च करू नका. तिसरा नियम आहे, तुमच्या पैशाला कामाला लावा. मेक युअर गोल्ड मल्टिप्लाय. आता तुम्ही 10% पैसे वाचवायला सुरुवात केली आहे आणि खर्चावर नियंत्रण मिळवले आहे. पण जर तुम्ही ते वाचवलेले पैसे फक्त घरात एका डब्यात किंवा बँक अकाउंटमध्ये तसेच पडून ठेवले तर तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही, कारण महागाईमुळे त्या पैशांची किंमत दरवर्षी कमी होत असते. अर्कद सांगतो की तुमचा प्रत्येक वाचवलेला रुपया हा तुमचा एक गुलाम आहे, तुमचा एक नोकर आहे. तुम्ही त्या रुपयाला अशा ठिकाणी कामाला लावले पाहिजे जिथून तो तुम्हाला आणखी रुपये कमवून आणून देईल. यालाच आपण आजच्या भाषेत इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक म्हणतो. जेव्हा तुम्ही तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवता तेव्हा तुम्हाला त्यावर व्याज मिळते, आणि सर्वात मोठी जादू तेव्हा होते जेव्हा तुम्हाला त्या व्याजावरही व्याज मिळते. यालाच विज्ञानात कंपाऊंडिंग म्हणजेच चक्रवार व्याज म्हणतात. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी कंपाऊंडिंगला जगातील 8वे आश्चर्य म्हटले आहे. जो माणूस हे आश्चर्य समजतो तो पैसे कमवतो, आणि जो समजत नाही तो आयुष्यभर हप्ते भरत राहतो. तुमचा पैसा तुमच्यासाठी 24 तास काम करू शकतो. तो कधीच आजारी पडत नाही आणि त्याला सुट्टीचीही गरज नसते. फक्त त्याला योग्य ठिकाणी गुंतवायला शिका. चौथा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, तुमच्या पैशांचे नुकसानीपासून रक्षण करा. गार्ड युअर ट्रेजर्स फ्रॉम लॉस. जेव्हा माणसाकडे थोडे पैसे जमा होतात तेव्हा त्याला ते पैसे लवकर दुप्पट करण्याची घाई होते, आणि याच घाईमध्ये तो अशा लोकांच्या जाळ्यात अडकतो जे रातोरात श्रीमंत करण्याचे खोटे आमिष दाखवतात. अर्कद त्याची एक चूक सांगतो. जेव्हा त्याने पहिल्यांदा पैसे वाचवले होते तेव्हा त्याने ते पैसे एका विटा बनवणाऱ्या माणसाला दिले. त्या विटा बनवणाऱ्या माणसाने अर्कदला सांगितले होते की तो दुसऱ्या देशातून दुर्मिळ दागिने विकत आणेल आणि ते विकून आपण खूप नफा कमवू. पण त्या माणसाला दागिन्यांची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे दुसऱ्या देशातील लोकांनी त्याला काचेचे खोटे दागिने देऊन फसवले आणि अर्कदचे सर्व वाचवलेले पैसे बुडाले. अल्गामिशने अर्कदला ओरडून सांगितले की तू दागिन्यांचा व्यापार करण्यासाठी एका विटा बनवणाऱ्या माणसावर कसा विश्वास ठेवू शकतोस. जर तुला दागिन्यांबद्दल माहिती हवी असेल तर तू सोनाराकडे गेले पाहिजे. मित्रांनो, आजच्या जगातही हेच होते. आपण शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना अशा मित्रांचा सल्ला घेतो ज्यांना स्वतःला फायनान्सचे काहीच ज्ञान नसते, किंवा आपण अशा स्कॅममध्ये पैसे लावतो जे 50 दिवसात पैसे दुप्पट करण्याचे वचन देतात. तुमचे भांडवल सुरक्षित ठेवणे हा गुंतवणुकीचा पहिला नियम आहे. नेहमी तज्ज्ञ आणि अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. जास्त लोभ करू नका, कारण जास्त लोभ तुम्हाला भिकारी बनवू शकतो. 5वा नियम आहे, स्वतःचे घर घ्या. मेक ऑफ युअर ड्वेलिंग अ प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट. बॅबिलोन शहरात बहुतांश लोक भाड्याच्या घरात राहायचे आणि त्यांचे अर्धे आयुष्य फक्त घरमालकाला भाडे देण्यात जायचे. अर्कद सांगतो की भाडे भरणे म्हणजे एका फाटलेल्या पिशवीत पैसे टाकण्यासारखे आहे, जे तुम्हाला कधीच परत मिळत नाहीत. त्यापेक्षा तुम्ही स्वतःचे एक घर घेतले पाहिजे.
जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरासाठी EMI भरता तेव्हा तुम्ही स्वतःची संपत्ती निर्माण करत असता. तुमच्या कुटुंबाला सुरक्षितता मिळते. तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात झाडे लावू शकता. तुमची मुले सुरक्षितपणे खेळू शकतात. स्वतःचे घर माणसाला एक मानसिक शांती देते जी पैशांनी मोजता येत नाही. अर्थात आजच्या काळात घर घेण्याचे गणित थोडे वेगळे असू शकते, पण या नियमाचा मुख्य उद्देश हा आहे की तुम्ही अशा गोष्टीत पैसा लावा जिचा उपयोग तुम्ही स्वतः करू शकता आणि जी भविष्यात तुमची संपत्ती बनेल. 6वा सुवर्ण नियम आहे, भविष्यातील उत्पन्नाची तरतूद करा. इन्शुअर अ फ्युचर इन्कम. मित्रांनो, माणसाचे शरीर हे एक मशीन आहे आणि हे मशीन नेहमीच असे तरुण आणि शक्तिशाली राहणार नाहीये. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल आणि तुम्हाला काम करणे शक्य होणार नाही, किंवा अचानक तुमच्या आयुष्यात एखादा अपघात होऊ शकतो. अर्कत सांगतो की एका शहाण्या माणसानं नेहमी आपल्या म्हातारपणासाठी आणि आपल्या पश्चात कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आधीच पैशांची तरतूद करून ठेवली पाहिजे. आजच्या जगात याचा अर्थ असा होतो की तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग केले पाहिजे. तुमच्याकडे एक चांगला हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच आरोग्य विमा आणि टर्म लाईफ इन्शुरन्स असणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात एखादा मोठा आजार आला किंवा घरातील कमावत्या व्यक्तीला काही झाले तर त्या कुटुंबाला पैशांसाठी दुसऱ्यांसमोर हात पसरावे लागणार नाहीत. भविष्याची तयारी आजच करणे हे एका खऱ्या श्रीमंत माणसाचे लक्षण आहे. आणि पुस्तकातील 7वा आणि सर्वात शक्तिशाली नियम आहे, तुमची कमवण्याची क्षमता वाढवा. इन्क्रीज युअर ॲबिलिटी टू अर्न. अर्कत सांगतो की तुमच्याकडे असलेली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. जर तुम्हाला तुमचा पगार वाढवायचा असेल तर तुम्हाला स्वतःचे ज्ञान आणि कौशल्य वाढवावे लागेल. जो माणूस रोज काहीतरी नवीन शिकतो तो नेहमी इतरांच्या पुढे असतो. जर तुम्ही एखाद्या क्षेत्रात काम करत असाल तर त्या क्षेत्रातील सर्वात उत्कृष्ट व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. नवीन पुस्तके वाचा, नवीन कोर्सेस करा आणि स्वतःवर गुंतवणूक करा, कारण शेअर मार्केटमधील पैसे बुडू शकतात, तुमची नोकरी जाऊ शकते, पण तुमच्या डोक्यात असलेले ज्ञान तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जेव्हा तुमची लायकी वाढते तेव्हा पैसा आपोआप तुमच्याकडे खेचला जातो. पैसा हा नेहमी ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या मागे धावत असतो. तर मित्रांनो, हे होते बॅबिलोनच्या सर्वात श्रीमंत माणसाने सांगितलेले पैशांचे 7 सुवर्ण नियम. हे नियम आजपासून हजारो वर्षांपूर्वी जितके खरे होते तितकेच ते आजच्या आधुनिक जगातही खरे आहेत. पैशांचे विज्ञान कधीच बदलत नाही. 10% रक्कम वाचवणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे, पैशाला कामाला लावणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे, कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे आणि सतत नवीन शिकत राहणे. जर तुम्ही हे नियम आजपासून तुमच्या आयुष्यात लागू केले तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्यापासून जगातली कोणतीही ताकद तुम्हाला रोखू शकणार नाही. तुम्ही गरिबीची साखळी तोडून तुमच्या पुढच्या पिढीला एक श्रीमंत आणि सुरक्षित भविष्य देऊ शकाल. तुम्हाला या 7 नियमांपैकी कोणता नियम सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही आजपासून कोणता नियम पाळायला सुरुवात करणार आहात हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला पैशांचे हे प्राचीन आणि अचूक ज्ञान, हा सविस्तर मास्टर क्लास खऱ्या अर्थाने आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रासोबत आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, जे रात्रंदिवस मेहनत करूनही पैशांच्या चिंतेत जगत आहेत. कदाचित तुमचा एक शेअर त्यांचे आर्थिक भविष्य कायमचे सुरक्षित करू शकेल. अशाच जीवन बदलून टाकणाऱ्या, तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे समृद्ध करणाऱ्या जगप्रसिद्ध पुस्तकांच्या अत्यंत दर्जेदार समरीज आपल्या मायबोली मराठीत पाहण्यासाठी माइंडफुल पेजेस मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हा मी असाच एखादा नवीन आणि पॉवरफुल व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची पहिली नोटिफिकेशन थेट तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन क्रांतिकारी विचारासोबत. तोपर्यंत
स्वतःची खूप काळजी घ्या, पैशांची योग्य बचत करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा आणि खऱ्या अर्थाने एक श्रीमंत आणि स्वतंत्र आयुष्य जगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.